आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामांना वेग देण्यात आला आहे. महापालिकेच्या माध्यमातून तब्बल 1473 कोटी रुपयांचा भव्य आराखडा तयार करण्यात आला असून शहरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. या आराखड्यानुसार शहरात 117 किलोमीटर लांबीचे 52 नवे रस्ते उभारण्यात येणार आहे, तर 9 नवीन पुलांची निर्मिती केली जाणार आहे आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे सिंहस्थ काळात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी 9000 एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्यात येणार असून ही सुविधा कायमस्वरूपी स्वरूपात विकसित केली जाणार आहे. तसेच पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा केली जाणार आहे आणि याबाबत महापौर हिमगौरी अडके यांनी माहिती दिली. सभागृह म्हणून केला जाता आणि याची दखल त्यांची प्रतिनिधी म्हणून मी घेतलेला आहे की लोकप्रतिनिधी जर कामानिमित्ताने कॉन्ट्रॅक्टरशी आपल्या लोकांकरता भांडत असतील तर त्याचा अर्थ अशा चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने लावण्याचा काही त्यांना अधिकार नाहीये. जोपर्यंत प्रशासनाने त्या कामाची कोणत्या लोकप्रतिनिधींनी पाहणी केलेली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, महापौर आणि पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे पाहत नाही, तोपर्यंत कोणत्याही संदर्भाची ऍक्शन प्रशासनाने सुमोटो घेण्याचा कोणताही असा अधिकार त्यांना प्राप्त नाहीये. जर काम खरंच प्रॉब्लेम मध्ये असेल तर दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजे असे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत. आज आपण बघतो आहे की दुसराही विषय खूप महत्वाचा आहे. 22 एप्रिलला वसुंधरा दिन आहे आणि त्याकरता आपल्याला नाशिक शहर म्हणून सज्ज व्हायचं आहे. तर उन्नत नाशिक अभियान म्हणून आज इथे आपण सभागृहामध्ये जाहीर केलं आहे, ज्यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक याचा संकल्प संपूर्ण लोकप्रतिनिधी आणि नाशिककर समवेत करणार आहोत. स्वच्छ म्हणजे अतिशय चांगलं क्लीन शहर आपल्याला सगळ्यांना पाहिजे. त्यामध्ये क्लीन एअर, क्लीन वॉटर ह्या सगळ्या गोष्टी आल्या. सुंदर मध्ये एक सिक्युरिटीचा पण ऍस्पेक्ट आहे की सुंदर शहर आपण कशाला म्हणू की नुसतं जिथे ब्युटिफिकेशन झालंय ते नाही, तर सुंदर शहर जे आहे ज्याच्यामध्ये गुन्हे कमी होतील, महिलांची सुरक्षितता, मोठ्यांची सुरक्षितता असेल असं हे शहर असलं पाहिजे. आणि हरित शहर, तर त्याच निमित्ताने आपण एक मोठा प्रकल्प हाती घेतो आहे, उपक्रम हाती घेतो आहे, जेणेकरून येत्या 22 तारखेला आपण चिंचाळ येथे हरित नाशिकसाठी एक 200 वड नवीन लागवड करतो आहे. पांढरकोळाने त्याची परमिशन दिलेली आहे आणि प्रत्येक नाशिककरांच्या घरात आता कुसमाडी पॅटर्नचा एक ट्रे दिला जाणार आहे. त्याचे वितरण, प्रचार, प्रसार सगळे करणार आहे. NGO, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महिला मंडळ आणि आपल्या प्रभागातले चांगले 10 कार्यकर्ते जे असतील, ऍक्टिव्हिस्ट असतील, त्यांना सोबत घेऊन खरं तर अशी ही 122 लोकप्रतिनिधी × 10 म्हणजे अशी ही 1200 लोकांची जवळजवळ टीम नाशिकसाठी पुढच्या कार्यकाळात सज्ज होणार आहे. जे आपली वसुंधराचे मानांकन आहे, त्यामध्ये स्वच्छतेचं मानांकन असेल किंवा हरितचं मानांकन असेल, यामध्ये नाशिक शहर पहिल्या 3 क्रमांकावरती कसे येतील या विषयावरती खरं तर महापौर म्हणून मी अग्रेसर आहे. त्याचबरोबर आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हे सगळं आपण पुढे नेणार आहोत. त्यामुळे लवकरच आपण नाशिकचे हे जे उच्चांक गाठलेलं टेम्परेचर आपण आज बघता आहोत, अजून मे महिना यायचा आहे, तर यावर आपण जेव्हा पर्यावरण म्हणून काम करू, हातात हात घेऊन लोकप्रतिनिधी आणि नागरिक आणि प्रशासन, तर याने एक चांगलं उन्नत नाशिक उभं राहायला भूप्रेमी आणि भूप्रहरी हे रजिस्टर होणारे एक ऍप देखील आम्ही करतोय. तर याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू, एवढीच या निमित्ताने विनंती करतो. दरम्यान काही नगरसेवकांनी या प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खर्चवाढीबाबत आक्षेप घेतले. मात्र प्रशासनाकडून सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला. सिंहस्थ 2027 साठी नाशिक सज्ज होत असताना विकास कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. NCN न्यूज साठी रोहन दॅनी, नाशिक.